छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेच्या युतीवरून आता वाद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जिल्हा परिषद जे भाजप आणि शिवसेनेची युती झाली, मात्र ही युती जी आहे ते भाजपच्या वैजापूर येथील पदाधिकाऱ्यांना मान्य नाही। त्यामुळे ही युती तोडण्यात यावी यासाठी काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। अतुल सावे यांची गाडी जे ते आडून जाब विचारला होता आणि आज सुद्धा वैजापूर येथील भाजपचे पदाधिकारी आक्रमक झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि जे आहे ते मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे अशी यांची मागणी आहे। काय सांगाल, काल सुद्धा ही युती तुम्हाला मान्य नव्हती, तुम्ही असं म्हणता की संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे। वैजापूर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जशी सिल्लोड मैत्रीपूर्ण लढत झाली तशीच वैजापूरला व्हावी अशी आम्ही आमच्या नेत्यांना विनंती केलेली आहे। त्यामुळे या तालुक्यामध्ये अत्यंत भारतीय जनता पार्टीचा मोठा गावगाव आहे, भारतीय जनता पार्टीची मोठी टीम आहे, मोठा संच आहे। जर अशा वेळेस आम्हाला लढण्याची संधी मिळत नसेल मग आम्ही निवडणुका कधी करायच्या? या सर्वसामान्य माणसांना निवडणुकीमध्ये जाण्याची संधी मिळाली पाहिजे अशी आमच्या वरिष्ठांना आम्ही काल सांगून आलो आहे। जर आम्हाला सिल्लोडच्या धर्तीवर म्हणजे सिल्लोड हे संभाजीनगरमध्ये आहे, सिल्लोडला वेगळा न्याय आणि वैजापूरसाठी वेगळा न्याय हे काही योग्य होणार नाही। जर न्याय करायचा तर तुम्ही सगळ्या जिल्ह्यासाठी एकच केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही जर त्यांनी आमची युतीचं मान्य केलं नाही आणि जर शिवसेनेने भारतीय जनता पार्टीचे जे 3 तिकीट दिलेले आहे त्यांच्यासमोर त्यांनी जर बी फॉर्म दिले तर निश्चित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत म्हणून आम्ही सगळे माणसं उभी करणार आहोत। पण आज सकाळी भाजपचे नेते अतुल सावे असतील, भागवत कराड असतील, यांच्यासोबत बोलणं झालं का या संदर्भात? मोठ्या नेत्यांना कालच आम्ही या सगळ्या सूचना देऊन आलो आहे, परंतु इथे आल्यानंतर काल संध्याकाळी आम्ही रात्री 2:30-3 वाजता इथं आलो। इथं 500 लोकांचा मॉब थांबलेला होता, लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। म्हणजे आता तुम्ही वैजापूर आघाडी करून स्वतंत्र लढणार आहे की दादाच्या राष्ट्रवादीसोबत जाणार आहेत? जर त्यांनी आम्हाला 3 वाजेपर्यंत बी फॉर्म दिले नाही तर 3 वाजेच्या नंतर आम्ही आघाडीची घोषणा करणार आहोत। पक्का 100%। पण स्थानिक जे आमदार आहेत शिवसेनेचे बोलणारे ते असं म्हणतात की तुम्ही आघाडी केली तरी काही फरक पडणार नाही, त्यांना त्यांचे जे 5 जागा आहेत त्या निवडून येतील। वैजापूरच्या नगरपालिकेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस ते असंही म्हणत होते का कोणी उभं राहिला तर माझा भाऊ 100% निवडून येईल, माझा भाऊ मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, हे त्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना दाखवून दिलं। त्यामुळे आता ते असे काही म्हणले तर त्यांच्या बोलण्याचेच वल्गण असतात, बाकी त्यांच्या प्रत्यक्षात जनता त्यांच्यासोबत राहिलेली नाही। पण त्यांचं असंही म्हणणं आहे की ही भाजपाची खेळी आहे का स्थानिक पदाधिकारी खेळी आहे, याची सगळी रिपोर्टिंग जे आहे ते वरिष्ठांना करणार आहेत ते। शेवटी वरिष्ठांना असा आम्ही जो पक्ष स्थापन केला, आम्ही जे उभे केले सगळे जनता, आम्ही सगळ्यांना जो सपोर्ट करतोय, आम्ही काही साधू संत नाही। शेवटी निवडणूक प्रत्येकाने लढण्याची इच्छा असते, कोणातरी राजकारणात पुढे जाण्याची इच्छा असते, कोणातरी निवडणुकीमध्ये पद मिळावं अशी अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा आम्ही लढतोय, आम्ही काही चुकीचं करत नाही। पण तुम्ही भाजपाचे जे आहे ते जबाबदार पदाधिकारी आहेत, असं असताना तुम्ही भाजप नेत्यांचा आदेश पाळत नाही तर? म्हणजे जबाबदार पदाधिकाऱ्यांनी नुसतं आदेशच पाळायचा का? त्यांनी दबूनच राहायचं का? त्यांनी अपेक्षा काही नसतं का? त्यांना सगळ्यांना अपेक्षा असतात, त्या अपेक्षेप्रमाणे आम्ही चाललोय। निश्चित दुसरे कार्यकर्ते आपल्यासोबत काल सुद्धा तुम्ही आक्रमक झाले होते, तीच भूमिका आज पण आहे का? आमची भूमिका आक्रमकतेची जरी असली परंतु इथं कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय आणि भारतीय जनता पार्टीची ताकद काय ही नगरपालिकेमध्ये आम्ही दाखवून दिली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष फक्त वैजापूरमध्ये, म्हणजे आमची ताकद इथं जास्त असताना देखील आम्हाला फक्त 3 सीट दिले आणि ज्यांची ताकद नाही, ज्यांच्याबरोबर आम्ही युतीमध्ये ते लढलेले आमदारकीच्या वेळेस देखील, तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीसोबत होती म्हणून ते आमदार झाले। पण वारंवार ते आमदार आम्हाला कुठंतरी असं दाखवण्याचा प्रयत्न करताय का भारतीय जनता पार्टीची मला गरज नाही, मी एकटा जरी लढलो तो निवडून येऊ शकतो। परंतु नगरपालिकेमध्ये त्याच कारणाने आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही आणि स्वबळावर लढलो। आमचे जवळपास 15 नगरसेवक निवडून आले 25 पैकी आणि आमचा नगराध्यक्ष झाला। 15 पैकी आमचे 5 नगरसेवक, 10 पैकी आमचे जे 5 ते 6 नगरसेवक आहे ते कमी फरकाने म्हणजे 20-20, 25-25 मताच्या फरकाने पडले। म्हणजे आमची ताकद जी शहरात आहे ती गाव खेड्यात पण आहे। आणि जे तुम्ही आता प्रश्न केला आमच्या वरिष्ठांना, आमच्या नेत्यांना की तुम्ही भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आणि तुम्ही त्यांचा आदेश पाळणार नाही का? परंतु वरिष्ठ ग्राउंड लेवलला पक्ष बळकट नाही करत, पक्ष बळकट आम्ही करतो। हा अन्याय आमच्यावर होतोय, हा अन्याय आमच्यावर म्हणजे हा पक्षावर पण आहे, हेच आमचं म्हणणं आहे की वरिष्ठांनी समजून घेतलं पाहिजे। तुम्ही एकीकडे एक न्याय देताय, जिल्ह्यामध्ये एक सिल्लोड आहे, तुम्ही तिथं डायरेक्ट मैत्रीपूर्ण सीटवर लढत करताय, मग इथं 5 सीटावरती फक्त तुम्हाला मैत्रीपूर्ण लढत करायला काय अडचण आहे? कारण की ह्या व्यक्तींनी वारंवार वेगळे डावपेच खेळलेले आहे। आज बी आम्ही सांगतोय वरिष्ठांना का त्यांचे जरी आपल्याला 3 जागा तुम्ही सोडल्या, त्या 3 जागेवर देखील ते उमेदवार उभे करणार आहे। कारण की नगरपालिकेच्या वेळेस देखील त्यांनी आम्हाला आमदारकीच्या वेळेस शब्द दिला होता आमच्या वरिष्ठांना का नगरपालिका आपण सोबत लढू आणि ती भारतीय जनता पार्टीला सोडू, परंतु त्यांनी स्वतःचा भाऊ उभा केला, उमेदवार नाही भेटला तर, आणि ती नगरपालिका सुद्धा आम्हाला सोडली नाही। आमच्या एका नगरसेवकाला
तिथं उमेदवार मिळत नव्हता तर घरातला उमेदवार दिला, पण ते सुद्धा सोडलं नाही. म्हणजे ते वारंवार शब्द पाळत नाही आणि वारंवार भारतीय जनता पार्टीवर अन्याय करता आणि भारतीय जनता पार्टी वैजापूरमध्ये शून्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करता. हेच आम्हाला वरिष्ठांना सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी जर शून्य असती तर नगरपालिकेमध्ये आपल्या सत्ता आली नसती, आपला नगराध्यक्ष बसला नसता. आज आपली ताकद इथं भरपूर आहे. जिल्ह्यामध्ये आपला एक नगराध्यक्ष निवडून येतो, मग असा दुजाभाव का केला जातो? आम्हाला 3 जागा का युती जरी करायची होती तर विश्वासात घेऊन समान किंवा कमीत कमी 5 जागा 4 जागा आम्हाला दिल्या पाहिजे होत्या. आज आपली केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आपले देवाभाऊ बसले राज्यामध्ये, वरती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी बसले. आपल्या योजना आपण एवढं काम करतोय आणि काम करीत असताना जर आपल्याला असा न्याय मिळत असेल तर हे योग्य नाही. ही भूमिका मग सांगा, तुम्ही एवढं तळमळीनं बोलताय, वैजापूरमध्ये भाजपाची एवढी ताकद आहे, हे तुमच्या भाजपाच्या वरिष्ठांना समजत नाही का? आता वरिष्ठांचं कसं असतं का आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी जर आम्हाला विचारलं असतं, सगळ्या गोष्टी झाल्या असत्या, हे नक्कीच कळलं असतं. आणि आम्हाला अजून देखील विश्वास आहे आमच्या देवाभाऊवर, आमच्या नेत्यांवर. अतुल सावेजी असतील, कराड साहेब असतील, संजय केनेकर साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, ते 100% आम्हाला 3 वाजेपर्यंत मैत्रीपूर्णसाठी बी फॉर्म देतील म्हणजे देतील. ज्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते वैजापूरमध्ये 3 जागा मिळाल्या जिल्हा परिषदच्या आणि 6 पंचायत समिती जागा मिळाल्या, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही उमेदवार देणार का? नाही, आम्ही आम्ही तेच सांगतो, आम्ही काल पण भारतीय जनता पार्टीचे, आज पण. आणि आमची जर कधी बी फॉर्म नाही आले आणि आमच्या नेत्यांनी सांगितलं जी आघाडी आम्ही करणार आहे ती आघाडी जरी केली तरी आम्ही उद्या भारतीय जनता पार्टीसोबत राहू. हे आम्ही ठाम सांगतो. आम्ही फक्त 5 जिल्हा परिषद लढणार आहे आणि 10 पंचायत समिती. आम्ही आमच्या पक्षासोबत, तो आमचा परिवार आहे. आम्ही जो काल उद्रेक केला तो उद्रेक नाही आहे, ते आमचा हक्क आहे, ते आमच्या भावना आहे आणि आमचा हक्क आहे. कारण की भारतीय जनता पार्टी ही पक्ष नाही, पार्टी नाही, हा परिवार आहे आणि ते आमचे मायबाप आहे. मायबाप म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागत होतो. या 5 पैकी काही ठिकाणी दादाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का तुम्ही? नाही, आम्ही पाठिंबा देणार नाही कोणाला. आम्ही आमची आघाडी स्थापन करून आम्ही स्वर्गीय लोकनेते आर्यमवानी साहेब वैजापूर विकास आघाडी ही स्थापन करू. आमचे नेते जे आम्हाला आदेश देतील, आदरणीय ज्ञानेश्वरांना जगताप असतील, कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे संचालक, व कैलास पवार असतील, यांच्या नेतृत्वात आम्ही नक्की लढू. आणि हा देखील विश्वास आहे की आमचे 5 पैकी कमीत कमी 3 ते 4 आमचे जिल्हा परिषद आणि 7 ते 8 आमच्या पंचायत समितीचे उमेदवार आम्ही निवडून आणू ताकदीनिशी. आमदाराच्या बद्दल एवढी का नाराजी तुमच्या मनात? आमदाराच्याबद्दल नाराजीचं कारण असं की मागच्या विधानसभेला आम्ही त्यांचं काम केलं, मागच्या जिल्हा परिषद त्याच्या आधीच्या विधानसभेला आम्ही त्यांचं काम केलं. प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला शब्द देतात आणि ते शब्द पाळत नाही. मग आता शब्द पाळत नसेल तर त्यांच्यासोबत राहण्यामध्ये अर्थ काय? आमदारांचं असं म्हणणं आहे की जे उबाटातून आले त्यांना युतीचं काही घेणं देणं नाही. उपाटातून कोणी आलंच नाही, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. उपाटातून कोणी आलं असेल तर आम्हाला काही कळत नाही. आमच्या पक्षात काही कोणी उपाटातून आलेलं नाही. जे आले असेल त्यांना पक्षाने सन्मानाने घेतलं, पक्ष त्यांच्या समोर गेला होता, पक्षाला त्यांनी सांगितलं की बा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, आम्ही तुमचा सन्मान ठेवतो म्हणून. त्यामुळे उपाटाचा काही विषयच येत नाही इथे. म्हणजे आज जर मैत्रीपूर्ण लढत नाही झाली तर तुम्ही 100% उमेदवार देणार? मैत्रीपूर्ण लढत झाली नाही तर 3 वाजता आम्ही याची घोषणा करू. निश्चितच आपण बघतोय हे सगळे भाजपाचे पदाधिकारी होते. ज्या पद्धतीनं शिवसेना आणि भाजपाची युती झाली यावर यांची नाराजी आहे आणि आज जे आहे ते मैत्रीपूर्ण लढत वैजापूरमध्ये नाही झाली तर आम्ही स्वतंत्र 5 उमेदवार देऊ असा इशारासुद्धा या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.